आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव द्यावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले। ऊसाला अधिकचा बाजारभाव देणं कसं शक्य आहे हे प्रभाकर बांगर यांनी अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांना पटवून दिले। या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, पारगाव। थोडंसं काय होतं, काही लोकांना प्रत्येक वर्ष काही लोकांचं म्हणणं आहे तर बाबा तुम्ही आता इतर गोष्टी ठेवलेल्या गावागावामध्ये हे करता, थोडंसं लिस्ट हे करून करा ना। ते काय करा, कोणत्या गावामध्ये असा हे झालंय काय माणूस मिळालाय? अरे आमचे प्रभाकर ज्याच्या घरातला व्यक्ती किंवा ज्याने 3 वर्ष ऊस घातलाय, ज्याच्या घरातला माणूस गेला त्याच्या घरामध्ये त्यांनाच गरज असते, त्यामुळे ते लगेच त्यांनी सगळे दाखले त्याच्यावर मी असं एवढं खोरात चर्चा। मला एक सांगा, कुणी पण तुमच्याकडे असा माणूस आलाय का कधी असे कोणतरी घरातलं वारलं? आता प्रॉब्लेम काय असतो माहिती का, घरात जो वारतो ना 4-5 मुलं असतील, करायचं कोणाला वारसा हक्काने द्यायचं कोणाला? त्यांच्यात एकमत झालं पाहिजे ना। तर आमचं काय, त्यांनी एकमत करून जर त्यांनी लिमगावचं एक व्यक्ती बरं का, लिमगाव सावर तिथली एक व्यक्ती आहे, ती कोरोनाच्या काळामध्ये गेलेली, तर त्यांचा एकच मुलगा आहे, त्यांना कुटुंबाने बरं का, कुटुंबाने त्यांचा आहे ना शेअर्स पूर्ण नाही केलं तर होईल। हो, वारसदाराचा शेअर करण्याला काही अडचण नाही। आमचं दुसरं एक म्हणणं आहे, जे शेअर अनामत शिरूर किंवा जुन्नरच्या भागातून लोकांचे कापलेले तो विषय वारंवार येतो। एकदा त्याचं काय मला एक सांगा, तुम्ही एकदा एक डिसिजन घ्या ना। तो आम्ही काय सांगितलं, तो डिसिजन आम्ही घेऊ। एजीएमनी मान्य केला, मी नाही, कुणी केला? एजीएमनी ठराव केला आणि आमचं म्हणणं एजीएमनी मान्य करून आम्ही कुठे पाठवलाय? साखर आयुक्तांकडे पाठवलाय। निर्णय कोणी घ्यायचा आहे? बरोबर आहे, पण ऐका ना, साखर आयुक्तांनी घ्यायचा ना, आमचं काय आपले त्यांचे? कारण की मुळात असं आहे की बोला नाही, पहिले तुमचं फोन होत्या म्हणून मी सांगतो। व्हाईस चेअरमन या दोघांची आणि एमडी यांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याने अंतिम दर 3500 रुपये द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही कारखान्याला या ठिकाणी केलेली आहे। कारण यावर्षी इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कारखान्याने त्या ठिकाणी चालवलेला आहे। इतर बाबींच्या बरोबर या इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवल्यामुळं कारखान्याला यावर्षी चांगला नफा झालेला आहे। कारखान्याने जे 210 रुपये अंतिम दर म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की अजून 200 रुपये तुम्ही वाढवून देऊन किमान 3500 रुपये अंतिम दर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचप्रमाणे भाग विकास निधी तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाग विकास निधीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे जे कापता त्याला आमचा या ठिकाणी विरोध आहे आणि भाग विकास निधी न कापता हे पैसे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झाले पाहिजे। भाग विकास निधी कापण्याला आमचा या ठिकाणी विरोध आहे। या संदर्भात देखील आमची त्यांच्याशी सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे। त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या हंगामातील 263 रुपयाचा फरक आम्ही त्यांना त्या ठिकाणी दाखवून दिला होता। त्या संदर्भात देखील कारखान्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत जमा केलेले नाही। त्याचप्रमाणे शिरूर आणि जुन्नर भागातील शेतकऱ्यांचे शेअर्स अनामत पोटी जे पैसे कारखान्याने घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सभासद करून घेण्यात आलेलं नाही। एकतर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्या, अन्यथा व्याजासह शेतकऱ्यांच्या
रकमेची परतफेड त्या ठिकाणी परत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचं काम करा आणि याबाबत तातडीनं कारखान्याने निर्णय घ्यावा आणि कारखान्याला नेमक्या काय अडचणी आहेत त्या वार्षिक सभेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी खुलासा केला पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे शिरूरच्या भागातील जुन्नरच्या भागातील काही शेतकऱ्यांना तुम्ही सभासद करून घेतलं, मग त्यावेळेला कार्यक्षेत्राची आठ त्या ठिकाणी कशी काय तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही, त्यांना कुठल्या बेसवर तुम्ही सभासदत्व दिलं. त्याच पद्धतीनं आताही ज्यांची शेअर्स अनामतपोटी रक्कम कापलेली आहे त्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सभासद करून घ्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि यावर्षी FRPची जी रक्कम ऊसतोड झाल्यापासून 15 दिवसाच्या आत FRPची पूर्ण रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अदा केली करावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. 15 दिवसानंतर उशिरा जी FRPची रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना दिली आहे त्या रकमेवरती 15% व्याज या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे. ती व्याजाची रक्कम देखील आपण शेतकऱ्यांना अद्यापर्यंत दिली नाही. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी कारखान्याच्या संचालक मंडळाला चेअरमन यांना भेटलेलो आहोत आणि याबाबत सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि वार्षिक सभेमध्ये याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि याबाबत जर कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ यांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मग पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपसावं लागेल. आणि ही वेळ आमच्यावर कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने येऊ देऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि जर त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मग मात्र पुन्हा एकदा कारखान्यासमोर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.